तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा जवळपास अर्धा पगार कापणाऱ्या महायुती सरकारनं कामगार संघटनांचा चांगलाच धसका घेतलाय. सरकारनं अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा जी.आर. जारी केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार आज मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडनं सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव करावी लागते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधनं दरमहा 15 ते 16 कोटी प्रवासी प्रवास करतात. त्या सवलतीत प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या 5 कोटी तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2 कोटींपर्यंत आहे. नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवरती पडले. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार होता. त्यामुळे मंगळवारपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता. मात्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसार पूल बंद करण्यासंबंधी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना आणि हरकती सादर करण्यात आल्या. मुंबईकरांच्या प्रवासाचा 125 वर्षांपासून कणा ठरलेला एल्फिन्स्टन रोड पूल आता बंद होतोय. वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करून प्रशासन मोकळं झालंय. तरी देखील हजारो पादचारी प्रवाशांचं काय, असा सवाल उपस्थित होतोय. नियोजनात ढिसाळपणा केल्यामुळे नव्या पादचारी पुलाचं काम अर्धवट आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. उन्हाच्या काहिलीनं त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेनं खुशखबर दिली आहे. एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असून उद्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. तुर्तास मध्य रेल्वेवर 6 एसी लोकल आहेत. त्यांच्या दिवसभरात 66 फेऱ्या होतात, त्या आता 80 होणार आहेत. उन्हाळ्यात बच्चे कंपनीपासून सर्वांनाच मे महिन्याच्या सुट्टीत वेध लागलेत. ते मामाच्या गावाला जाण्याचे आता लालपरीतून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीच्या रायगड विभागातनं 16 जादा उन्हाळी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे या जादा बसेस 15 जूनपर्यंत सोडल्या जाणार आहेत. सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम आहे. सोनं 94,000 प्रतितोळ्यावरती पोहोचले. मागील आठवड्याभरापासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. तर जीएसटी सकट 1 तोळं सोनं घेण्यासाठी आता 96,820 रुपये मोजावे लागणार आहेत. दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स शुल्क देणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील घरमालकांना आता 18% वस्तू आणि सेवा कर भरावा लागणार आहे. याकरता गृहनिर्माण संस्थेची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असायला हवी. या सोसायटीतील एखादा फ्लॅट मालक दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स भरत असेल तर केवळ 7,500 रुपयांपेक्षा जास्त रकमेवरतीच नव्हे तर संपूर्ण मेंटेनन्सच्या रकमेवर 18% जीएसटी लागू होणार आहे. देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये झालेल्या विक्रीमुळे जानेवारी ते मार्च तिमाहीच्या अखेरीस रिकाम्या घरांची संख्या वर्षानुवर्ष 4% घसरून सुमारे 5.6 लाख युनिट्सवरती आली आहे. गोरेगाव इथल्या म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं सम्यक समता संघाच्या वतीनं संयुक्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत वास्तू हाईट्स आणि स्वराज हाईट्समधील रहिवाशांनी महापुरुषांना मानवंदना दिली. यावेळी प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मालाडमधील अस्मिता ज्योती सोसायटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सोसायटीमध्ये नानावटी रुग्णालय विले पार्वले यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. मंदिराचं पुरातन महत्त्व जपून दर्जेदार पद्धतीने काम करावं अशा सूचना मुंडेंनी केल्या. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला पारगावच्या ग्रामस्थांनी विरोध केला. गाव बंद करून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. त्यावेळी बैठकीसाठी गेलेले भूसंपादन अधिकारी चर्चेविनाच परतले. जळगावच्या चोपडा तालुक्यातील धानोरामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं उघड्यावरती ठेवलेला मका पावसात भिजला. त्यामुळे मका काळा पडून तब्बल 40 ते 50 लाखांचं नुकसान झालं. रायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरात ई-रिक्षांमुळे पर्यटनाच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे व्यावसायिक आता सुखावले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानला पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे. हतनूरचं आवर्तन मिळूनही भुसावळ शहराच्या अशुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेनं शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी 5.5 कोटी रुपयांच्या निधीतनं पाणीपुरवठा योजनेचं पुनरुज्जीवनाचं काम हाती घेतलंय. हे कामही अनेक वेळा मुदतवाढ देऊन पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे गाळयुक्त पाण्याच्या पुरवठ्याची समस्या कायम आहे. वाशिम शहरातील खामगाव जीन परिसरातील नाले गेल्या अनेक दिवसांपासून तुंबल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले. तुंबलेल्या नाल्यांचं पाणी काही नागरिकांच्या अंगणात घुसल्यामुळे नागरिक हैराण झाले. नगर परिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक वैतागले. पॅरालिसिस झालेल्या एका निराधार महिलेला नाशिक पोलिसांनी आधार देत वृद्धाश्रमात दाखल केलं. विमल अशोक पवार असे या निराधार महिलेचं नाव आहे. नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचं सर्व स्तरातनं कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांच्या बोनसचे पैसे लवकरच खात्यात येणार आहेत. कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही अशी ग्वाही प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियातल्या शेतकऱ्यांना दिली. हिंगोलीच्या वसमत परिसरात उन्हाची तीव्रता आणि मध्यंतरी झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका पानकोबी पिकाला बसलाय. पानकोबीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय तर शेतातील भाजी सडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील पेढे परशुराम लोकवस्तीच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंत कोसळून फार मोठं नुकसान झालंय. आता याच भिंतीचं बांधकाम विशिष्ट गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्याच्या आधी या भिंतीचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक माहिती समोर येते. एका इमारतीच्या परिसरात 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आला. यात 5 श्वानांचा मृत्यू झालाय. भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरनं वाद झाला होता. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. वर्ध्याच्या देवळी येथील बस स्थानकाचं पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जलद बस थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर देवळी पुलगाव आगारात नव्या बसेस दाखल होतील अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. दापोलीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी विकास कामांचा धडाका लावलाय. दापोली शहरातील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना लवकरच सुरू करणार अशी ग्वाही कदम यांनी दिली. कार्ला येथील मळवली लोहगडमध्ये भाजे आणि लोणावळा या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मळवली सदापूर रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे पर्यटकांचे ग्रामस्थ देखील हैराण झालेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना पैशांची गरज भासल्यास त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनानं धावत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा केली आहे. सुरुवातीला मनमाड मुंबई दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या माडांपैकी हापूस आंब्याला वरचा दर्जा प्राप्त असला तरी भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी 51% निर्यात केशर आंब्याची होत असल्याचं आकडेवारीतून समोर येत आहे. विशेष म्हणजे भारत आंबा उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावरती असला तरी आंबा निर्यात करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक मागेच आहे. लातूर येथील रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातनं डबे बाहेर पाडण्यासाठी आता सप्टेंबर 2025 असा कालावधी ठरवण्यात आलाय. हे काम कायनेट नावाच्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आलंय. वंदे भारतचे 1920 रेल्वे डबे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 निर्माण मार्गिका बनवण्यात येणार आहेत. जळगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर अखेर जळगाव रेल्वे स्थानकाचा नवीन बांधकाम आराखडा निश्चित झालेला आहे. त्यानुसार जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये भर पडणार आहे. तापमान वाढीमुळे अंगाची लाहीलाही होतीये. त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून उन्हाळ्यात लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे लिंबाच्या किमती वाढलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना मिळणारे 3 लिंब आता 5 रुपयांना एकच लिंबू मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातनं जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती भीषण अपघात झालाय. मेटाडोर आणि MPST मध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातात विटा वाहून येणाऱ्या मेटाडोरमधील 3 जण जागीच ठार झाले तर एसटीतील 10 ते 12 प्रवासी जखमी झाले. रायगडच्या कर्जत दहिवली गावात विनायक अंगण सोसायटीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले तर घर मालक घरातच असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. मौज मजेसाठी सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीकडनं चोरीचं सोनं खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 8 तोळा चोरीचं सोनं पोलिसांनी आरोपींकडनं हस्तगत केलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर शहरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शेकडो लोकांनी चिमूर पोलीस स्टेशनला घेराव घातला. पोलिसांकडनं आरोपींना तातडीनं अटक करण्यात आली. पुण्यात होणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली. आजची परवानगी न देता पोलिसांकडून उद्याची परवानगी देण्यात आली आहे. आज विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आयोगाला भेटणार आहे. राज्यात सर्वत्र तापमानात वाढ झाली असताना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा सुद्धा आटू लागल्यामुळे चिंतेचे ढग निर्माण झालेत. जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा शिल्लक आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमात आता कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. उपक्रमात सध्या 25,562 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यातील निम्म्याहून अधिक कर्मचारी हे पुढील 2 वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात बेस्ट उपक्रमाची कोंडी वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय.